समास हा व्याकरणातला पार्ट आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. बऱ्याच मुलांच्या मला प्रतिक्रिया आल्या की आम्हाला समास समजत नाही. ओके, तर समासबद्दल आता मी एक एक ओळीने शिकवणार आहे. लक्ष ठेवा. पहिलं बघा, वाक्य दिलेले आहेत. सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात. त्याने आपले तन मन धन राष्ट्र अर्पण केले. सदसद विवेक बुद्धी असणारी व्यक्ती योग्य अयोग्यतेचा विचार करते. लंबोदराला मोदक प्रिय आहेत. ओके, आता खाली बघा 4 वाक्य दिलेली आहेत. आपल्याला खाली 4 वाक्य दिलेली आहेत. पहिलं आहे 4 शब्द दिलेले आहेत. प्रतिक्षण, राष्ट्रपण, योग्य आयोग आणि लंबोदर. आता याचा अर्थ काय त्यांनी सांगितले काय, वर शब्दामध्ये दडलेले 2 शब्द म्हणजे प्रत्येक ते जे खाली शब्द दिले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 2 शब्द जोडलेले आहेत. ओके, तर 2 शब्द दिलेले आहेत. पहिला जो शब्द आहे प्रतिक्षण, आता त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. प्रत्येक क्षण, बरोबर आहे. प्रत्येक एक शब्द आहे, दुसरा क्षण हा शब्द आहे. राष्ट्रार्पण हा शब्द आहे ज्याच्यामध्ये राष्ट्र आणि अर्पण असे किंवा राष्ट्राला अर्पण असे 2 शब्द आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर योग्य अयोग्य, याच्यामध्ये योग्य आणि अयोग्य असे 2 शब्द आहेत. लंबोदर याच्यामध्ये सुद्धा 2 शब्द आहेत. लंब आणि उदर. ओके, लंबोदर, लंब आणि उदर, बरोबर आहे. तर असे प्रत्येक म्हणजे तुम्ही जेवढे काही शब्द बघाल तर हे प्रत्येक शब्द कुठल्या तरी 2 शब्दांपासून तयार झालेले आहेत. कुठलाही शब्द घ्या, कुठलाही शब्द घ्या तर हे शब्द 2 शब्दांपासून बनलेले असतात. ओके, तर 2 शब्दांपासून जे जे शब्द बनतात त्यांना आपण तोडू शकतो आणि त्याचे 2 वेगवेगळे शब्द बनवू शकतो. या शब्द तोडून 2 शब्दांचा मिळून एकच शब्द बनवायचा असतो. तर हे जे 2 वेगवेगळे शब्द असतात हे तोडून जो एकच शब्द तयार होतो त्या शब्दाला समास असं म्हटलं जातं. ओके, जसं त्यांनी आणखी उदाहरणं दिलेत. ज्ञान अमृत, ज्ञान अधिक अमृत किंवा ज्ञानरूपी अमृत. दुसरे घरोघर, घर अधिक घर किंवा घरच्या घरी किंवा प्रत्येक घरी. अहोरात्र, अहोरात्र म्हणजे अह म्हणजे दिवस आणि रात्र म्हणजे रात्र, दिवस रात्र. जितेंद्रिय, ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला आहे तो, बरोबर आहे. तर शब्दांवाईज 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला समास कसे ओळखायचे ते सुद्धा शिकणं फार महत्त्वाचं आहे. पहिला शब्द आहे ज्ञान अमृत. दुसरं दिलं आहे घरोघर, अहोरात्र आणि जितेंद्रिय. ओके, तर काही शब्दांमध्ये पहिला शब्द महत्त्वाचा असतो. जर पहिला शब्द काढला तर दुसऱ्या शब्दाचा अर्थ लागत नाही. जसं आपण जर बघितलं तर तिथं आपण जे आत्तापर्यंत शब्द वाचले त्याच्यामध्ये आपण वाचलं प्रतिक्षण, राईट, प्रत्येक क्षणाला, बरोबर आहे, किंवा प्रतिक्षण. आता या प्रतिक्षणामध्ये प्रत्येक शब्द काढा आणि क्षण शब्द ठेवा. प्रतिक्षणमधला क्षण शब्द ठेवा. क्षण शब्द ठेवल्यावर काय अर्थ लागतो काहीच कळत नाही. पण प्रति शब्द लागला, प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षण. आता प्रत्येक शब्द लागला, बरोबर अर्थ कळला. म्हणजे काहींमध्ये पहिला शब्द महत्त्वाचा असतो, काही शब्दांमध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा असतो, बरोबर आहे. जसं आजचं बघितलं ज्ञान अमृत. ओके, आता ज्ञान अमृतमध्ये हा दुसरा शब्द फार महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. ज्ञान हेच अमृत. ओके, आता फक्त ज्ञान शब्द ठेवा आणि मृत काढा, मृत शब्द ठेवा, काय अर्थ लागतो नाही लागत आहे, बरोबर आहे. म्हणून काहींमध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा असतो. काही शब्दांमध्ये पहिला शब्द फार महत्त्वाचा, काहींमध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा. पहिला शब्द जर महत्त्वाचा असेल तर त्याला अव्ययी भाव समास असं म्हणतात. दुसरा शब्द जर महत्त्वाचा असेल तर त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. दोन्ही शब्द जर महत्त्वाचे असतील, जसं उदाहरण दिलेलं आहे घरोघर किंवा खरे खोटे, भाजीपाला, हे जे उदाहरणं आहेत, दोन्ही शब्द महत्त्वाचे असतील तर त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. खरे खोटे, खरे आणि खोटे, खरे किंवा खोटे, खरे व खोटे, म्हणजे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. कुठलाही शब्द कमी करता येत नाही, त्याला द्वंद्व समास म्हणतात. आणि शेवटचा असतो तो शब्द बघितल्यानंतर काहीतरी तिसरा शब्द आठवायला लागतो, जसं आहे जितेंद्रिय.
ज्याने सर्व इंद्रियावर विजय मिळवला आहे तो. आता डायरेक्ट तिसरा शब्द, त्याचं काही घेणं देणं नाही, म्हणजे पहिलंही पद महत्त्वाचं नाही, दुसरंही महत्त्वाचं नाही, डायरेक्ट तिसरं पद महत्त्वाचं असतं. त्यावेळी त्याला म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं बहुर्वी समास. ज्यावेळी त्या शब्दामधून पहिल्याही शब्दाचा बोध होत नाही आणि दुसऱ्याही शब्दाचा बोध होत नाही, डायरेक्ट तिसराच काहीतरी शब्द महत्त्वाचा वाटतो, त्याला म्हटलं जातं बहुर्वी समास. ओके. आता ओळखायचं कसं ते आपण पुढे शिकणार आहोत. पहिलं हे लक्षात घ्या, पहिला जर शब्द महत्त्वाचा असेल, दोन शब्दांमधला पहिला शब्द महत्त्वाचा असेल तर तो अव्ययी भाव, दुसरा शब्द महत्त्वाचा असेल तर तो तत्पुरुष समास, दोन्ही शब्द महत्त्वाचे असतील तर तो द्वंद्व समास, आणि कुठलाही अर्थ लागत नाही, डायरेक्ट तिसराच अर्थ लागतो, तिसरा शब्द मिळतो, त्याला म्हणतात बहुर्वी समास. ओके. हा तक्ता लक्षात ठेवा. पहिला शब्द महत्त्वाचा आला तर अव्यय भाव, दुसरा शब्द महत्त्वाचा आला तर तत्पुरुष समास, तिसरा शब्द महत्त्वाचा आला, दोन्ही शब्द महत्त्वाचे आले तर द्वंद्व समास, आणि तिसरंच काहीतरी वेगळा शब्द दिसतोय तर त्याला म्हटलं जातं बहुर्वी समास. ओके. आय थिंक हा अंदाजा तुम्हाला आलेला असेल. तर आता बघा समासाचे प्रकार एक एक बघणार आहोत आपण फक्त एक बघणार आहोत. पहिला आहे अव्यय भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरं द्वंद्व समास आणि चौथं बहुर्वी समास. ओके. तर आता आपण फक्त पहिलं आणि दुसरं बघूया आजच्या लेक्चरला. पुढच्या लेक्चरला द्वंद्व समास आणि बहुर्वी समास बघूया. ओके. तर पहिला आहे अव्ययी भाव समास. ओके. बघा उदाहरणं दिलेली आहेत. वैभव कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. ओके. वैभव कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. दुसरं दिले, नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. तिसरं आहे, रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. आता सामाजिक शब्द ओळखा जर असं आलं तर लक्षात ठेवायचा वाक्यातला असा एक शब्द असतो की जो फार वेगळाच काहीतरी वाटायला लागतो, नॉर्मल शब्द वाटत नाही, तर तो शब्द असतो सामासिक. मी काय म्हणते, वाक्यातला एक असा शब्द असतो जो शब्द पूर्ण वाक्यामध्ये फार वेगळाच वाटायला लागतो, तर त्या शब्दाला आपण म्हणू शकतो की तो सामासिक शब्द आहे. जसं आपण 3 वाक्य वाचली. पहिलं वाक्य वाचलं, वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. गैरहजर. ओके. वैभव नाव आहे, नेहमी ऐकतो. वर्ग वस्तू आहे, आपण नेहमी ऐकतो. कोणत्याही आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा आपण नेहमी हा शब्द विचारतो. तासाला म्हणजे घड्याळानुसार किंवा वर्गात नेहमी वापरतो, पण हजर गैरहजर हा कधीतरी वापरला जाणारा शब्द आहे. कळते? म्हणून तो शब्द फार युनिक आहे. आता हा शब्द म्हणजे सामाजिक शब्द झाला. दुसऱ्या वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर यथाशक्ती हा शब्द फार युनिक आहे, कधी आलेला जास्त आपण वापरत नाही, तो सामाजिक शब्द. तिसऱ्यामध्ये पावलोपावली हा शब्द आहे, हा शब्द आपण जास्त वेळा वापरत नाही, म्हणून हा युनिक शब्द आहे. तर असे जर वाक्यामध्ये युनिक शब्द जर तुम्हाला काही दिसत असतील तर ते शब्द म्हणजे सामासिक शब्द असतात. कळलं? वाक्यामध्ये जे काही युनिक शब्द दिसतात, जे आपण फार कमी वापरतो, त्या शब्दांना म्हटलं जातं सामासिक शब्द. क्लिअर? आता बघा, आपण शिकतोय अव्ययी भाव समास. आपण हा समास शिकत आहे अव्ययी भाव. आपण अव्ययी भाव हा समास शिकतोय. ओके. त्याच्यामध्ये आपण 3 वाक्य बघितले. 3 वाक्यानंतर जे प्रश्न विचारला आहे तो देखील आपण बघितला की सामाजिक शब्द ओळखा. आता सामाजिक शब्दाचा अर्थ तुम्हाला कळलेला असेल. वाक्यामध्ये एक शब्द असा असतो की जो युनिक असतो. युनिक म्हणजे त्याच्यासारखा दुसरा शब्द नाही आहे आणि तो आपण आपल्या रिअल आयुष्यामध्ये फार कमी वेळा वापरतो. त्या शब्दाला म्हटलं जातं सामासिक शब्द. तुम्हाला कळत असेल, पहिल्या वाक्यामध्ये गैरहजर शब्द आपण कधीतरी वापरतो.
यथाशक्ती हा शब्द आपण कधीतरी वापरतो, पावलो पावली हा शब्दसुद्धा आपण कधीतरी वापरतो, बरोबर आहे. मग हे असे जे काही विचित्र शब्द येतात ते सामाजिक शब्द. ओके, तर हे अवघड तुम्हाला जाणार नाही. आता आपल्याला ओळखायचं आहे की अव्ययीभाव समास कोणता. अव्ययीभाव समास कोणता. आता अव्ययीभाव समास कसा ओळखायचा, तर शब्द वाचायचा, जसं आता आपण खाली बघू. विग्रह दिलाय जन्मापासून. आता याच्यामध्ये दोन शब्द आहेत, जन्मा आणि पासून. जन्मा आणि पासून हे दोन शब्द आहेत, बरोबर आहे. जन्मा आणि पासून ऑलरेडी विग्रह दिलेला आहे. आता तुम्हाला सामाजिक शब्द बनवायचा आहे, म्हणजे दोन वेगवेगळे शब्द आहेत त्याच्यामध्ये, जन्म आणि पासून किंवा जन्म झाल्यापासून, असे दोन वेगवेगळे शब्द आहेत, जन्म आणि झाल्यापासून. त्याचा एकच शब्द बनवा, काय असेल, जन्मतः. दोन शब्दांचा एकच शब्द बनवला, जन्मतः, सामाजिक शब्द. आणि जन्मतः आपण शब्द वारंवार वापरत नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक असा शब्द बनवायचा की जो आपण वारंवार वापरत नाही, त्याला म्हटलं जातं सामाजिक शब्द, तो आहे जन्मतः. दुसरे प्रतिदिन. प्रतिदिन, आता याला विग्रह करायला सांगितलं आहे. विग्रह म्हणजे तोडायचं आहे, दोन शब्द बनवायचे आहेत एका शब्दाचे. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक दिन, बरोबर आहे. तो शब्द तोडला. तिसरा आता शब्द आहे तो तुम्हाला सामाजिक शब्द बनवायचा आहे, कंठापर्यंत. आता याला तुम्ही लिहू शकता सामाजिक शब्द कंठस्थ, फार कमी वेळा वापरतो, आणि दोन शब्दांचा एक शब्द कंठस्थ. कंठस्थ म्हणजे कंठापर्यंत. पुढं आहे, पुढचा शब्द आहे व्यक्तिगणिक. व्यक्तिगणिक म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीला नुसार. व्यक्तिगणिक म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीनुसार म्हणजेच व्यक्तिगणिक. ओके, आणि पुढचं आहे प्रत्येकदारी, ऑलरेडी विग्रह करून दिलेले आहे. ओके, त्याचं तुम्ही लिहाल काय, प्रतिद्वार. त्याचा काय शब्द लिहाल, प्रतिद्वार. प्रतिद्वार म्हणजे प्रत्येकदारी, बरोबर आहे. सामाजिक शब्द, जे शब्द आपण कमी वापरतो. तर 4. ओके, तर हा आहे अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समास लक्षात कसा ठेवायचा, ह्याच्यामध्ये पहिला शब्द महत्त्वाचा असतो. ह्याच्यामध्ये पहिला शब्द महत्त्वाचा असतो. जर आपण आता उदाहरण घेऊया, पहिला आपण शब्द वापरला गैरहजर. गैरहजरमधला आपण जर गैर शब्द काढला आणि नुसता हजर ठेवला, हजर म्हणजे प्रेझेंट, पण गैरहजर म्हणजे प्रेझेंट नसलेला म्हणजे अब्सेंट, बरोबर आहे. मग गैर शब्द नाही टाकला तर प्रत्येक वेळी काय दिसेल, हजर 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 हजर. पण गैर शब्द आला की तिथे शब्द कळणार की आपल्याला तो गैरहजर आहे, म्हणजे तो हा प्रेझेंट नाही आहे. म्हणून गैर या शब्दाला महत्त्व आहे, अव्ययीभाव आहे. यथाशक्ती. यथाशक्ती म्हणजे काय, शक्तीनुसार. ओके, आता याच्यामध्ये यथा शब्द काढा, काहीच अर्थ लागत नाही, बरोबर आहे. म्हणून यथा शब्द महत्त्वाचा आहे, म्हणून यथाशक्ती अव्ययीभाव. तिसऱ्यामध्ये पावलं पावली. नुसतं पावली शब्द ठेवा, पावलो काढा, तरी अर्थ लागत नाही. ज्यावेळी आपल्याला पहिलं शब्द काढल्यामुळे जर अर्थ लागत नसेल तर त्याला म्हटलं जातं अव्ययीभाव समास. ओके, तर शब्द काढून बघायचा, पहिला शब्द काढला, अर्थ नाही लागला तर तो अव्ययीभाव समास. कळलं, हा आहे तुमचा अव्ययीभाव समास. इथे हा पार्ट संपलेला आहे. फक्त आपण एकच समास घेतला आहे आजच्या लेक्चरला, दॅट इज अव्ययीभाव समास. ओके, आत्ताशी एकच झालेला आहे. हे वाक्य वाचा, हे वाक्य लिहून घ्या, आणि हे खाली जो आत्ता मी समासाची उत्तरं सांगितली ते सुद्धा लिहून घ्या. हा आहे तुमचा आजचा अभ्यास. मी समास पुन्हा एकदा शिकवायला घेतलेले आहे. ज्यांना पहिल्या तासाला समजलेलं नसेल त्यांनी हे लेक्चर ऐका, त्यांना व्यवस्थित समजेल. ओके, थँक्यू. काही डाऊट असतील तर विचारा.